या नवीन वर्षामध्ये काय करावे याचे आपण खूप सारे व्हिडिओ पाहिले असतील, पण आपण काय करू नये असं कोणीच सांगत नाही. तुम्हाला या जीवनात जिंकायचे आहे का? आपली लाईफ कम्फर्टेबल बनवायची आहे का? मला आशा आहे की तुमचे उत्तर हे यस असेच असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा सवयी बघणार आहे ज्यामुळे माणूस गरीब होत जातो. व्हिडिओच्या शेवटचे 2 पॉइंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अर्थसाक्षर होण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पहिला पॉइंट, गॅम्बलिंग म्हणजेच सट्टा खेळणे. कधी कधी सट्टा खेळणं काही वाईट नाही. म्हणजेच तुम्ही गोव्याला फिरायला गेलात आणि एखाद्या कॅसिनोमध्ये तुम्ही गॅम्बलिंग खेळला. फक्त मौज म्हणून खेळला तर ठीक आहे, पण कमी वेळात जास्त पैसे कमवण्यासाठी सट्टा कधीच खेळू नका. या गॅम्बलिंगमुळे तुम्ही फक्त आणि फक्त कर्जबाजारी होऊन जाता. तुम्ही दिवाळखोरीत जाऊ शकता. आपण जेव्हा या गॅम्बलिंग मशीनवर खेळतो आणि छोटी अमाऊंट जिंकतो व अजून पैसे लावून पुन्हा खेळतो, त्यावेळी आपण नक्कीच हारतो. तुम्ही विचार करा की आपल्याला पैसे जिंकण्यासाठी कोणी का म्हणून एवढे मशीन लावून ठेवेल. 2. लवकर मोठे घर खरेदी करणे. आपल्याला नवीन जॉब लागतो तेव्हा आपण काय करतो? आपण सर्वात आधी आपले स्वतःचे मोठे आलिशान घर खरेदी करतो आणि हीच चूक आपल्याला गरीब करत जाते. आपण सर्व मध्यमवर्गीय लोक आहेत आणि घर घेण्यासाठी आपण होम लोनचा वापर करतो. होम लोनच्या EMI मुळे आपण पैसे वाचवू शकत नाही व ते पैसे गुंतवू शकत नाही. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क हा रेंटच्या घरात राहतो. पण या ठिकाणी मी म्हणत नाही की आपण घर रेंटवर घ्या व स्वतःचे घर खरेदी करू नका. जेव्हा आपण नवीन जॉब किंवा बिझनेस करतो त्यावेळी आपला इन्कम जास्त नसतो. त्यावेळी कमीत कमी मोठे घर न घेता छोटे कामापुरते घर घ्यावे आणि जमलं तर रेंटवर राहावे. जास्तीत जास्त पैसे गुंतवावे. पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग मुळे जेव्हा आपल्याकडे खूप पैसे येतील तेव्हा आपले स्वतःचे मोठे घर घ्यावे. 3. निश्चय न करता जिमची फी भरणे. आता 1 जानेवारीला खूप लोकांनी जिम जॉईन केली असेल आणि जिमची फी सुद्धा भरली असेल. आपण सर्व लोक आपले हेल्थ सुधारण्यासाठी जिमला जातो, पण खूपच कमी लोक दृढ निश्चय घेऊन जिमला सुरुवात करतात. आपल्याला माहितीच आहे की आपले नवीन वर्षाचे संकल्प किती दिवस चालतात. 100 लोकांपैकी फक्त 21% लोकच जिम कंटिन्यू करतात. बाकीचे काही दिवसातच जिमला राम करतात आणि आपले डेली रुटीन फॉलो करतात. आपली जिमची दिलेली फी गमावून बसतात. जर आपण खरंच जिम कंटिन्यू करणार नसाल तर जिमची फी भरणे ही चुकीची गोष्ट आहे. त्याऐवजी आपण वॉक साठी जाऊ शकतो, मित्रांबरोबर एखादा खेळ खेळू शकतो, नॉर्मल व्यायाम करू शकतो व आपले पैसे वाचवू शकतो. जिम सारखेच अजून खूप साऱ्या सवयी आहेत ज्यामुळे आपले पैसे वाया जातात आणि त्या सवयी कोणत्या आहेत ते कमेंट करून नक्की सांगा. चला तर आता नेक्स्ट सवय पाहूया. 4. लक्झरी ब्रँड वापरण्याचा अट्टहास करणे. आजकाल आपण पाहतो की आयफोनचा किती क्रेज आहे. एका कॉलेज स्टुडंट कडे देखील आयफोन दिसतो. लक्झरी ब्रँड वापरून आपण लोकांना मी श्रीमंत आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करतो. काही दिवसांपूर्वी आपण पाहिले होते की लेट राकेश झुनझुनवाला यांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बरोबरचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यात झुनझुनवाला यांनी चुरगळलेला शर्ट घातला होता. या गोष्टीसाठी त्यांना खूप रोल देखील केलं गेलं होतं. पण नंतर त्यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की मला वाटलं तर मी पूर्ण शर्टची कंपनी विकत घेऊ शकतो, पण मला हे आवडत नाही. जर एवढे मोठे लोक ब्रँडेड कपडे, मोबाईल, गाडी यांच्या मागे पळत नाहीत तर मग आपण लोक या गोष्टी मागे का पळतो? आपण ब्रँडेड वस्तू घेण्यापेक्षा लोकल मार्केट मधून वस्तू घेऊ शकतो व खूप सारे पैसे वाचवू शकतो आणि हे वाचवलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवून अजून जास्त पैसे कमवू शकतो. गरीब होण्यापासून वाचू शकतो. 5. नवीन गाडी खरेदी करणे. नवीन गाडी खरेदी करणे हे खूप चुकीचे फायनान्शियल डिसिजन आहे आणि नवीन जनरेशनला ही चूक करायला काहीच वाटत नाही. आपण ज्या दिवशी कार शोरूम मधून बाहेर पडतो त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्या कारची किंमत कमी होत जाते आणि 1 वर्षापर्यंत त्या कारची 20 ते 30% किंमत कमी होते. साधारण 5 वर्षात त्या गाडीची 60% किंमत कमी होते. बहुतेक सर्व लोकच गाडी खरेदी करण्यासाठी लोन घेतात व या किंमत कमी होणाऱ्या गोष्टीत पैसे गुंतवतात. आपल्याला खरंच कारची गरज असेल तर आपण सेकंड हँड कार खरेदी करू शकतो. यामध्ये 2-3 वर्ष जुनी कार खरेदी करा. 2-3 वर्ष जुनी कार ही
ऑलमोस्ट नवीनच असते आणि आपल्याला 20 ते 30% डिस्काउंट मध्ये मिळते. 6. सारखं टीव्ही बघत राहणे आणि व्हिडिओ गेम खेळत राहणे. आपल्या सर्वांच्या घरी टीव्ही असतोच आणि या टीव्हीवर त्याच बोरिंग सासबहूच्या मालिका बघतो. आजकाल घरात टीव्ही असणे ही खूप कॉमन गोष्ट आहे. तसेच लोकांची एकमेकात स्पर्धा चाललेली असते की माझ्याकडे मोठा आणि लेटेस्ट टीव्ही असावा. टीव्ही खरेदी करून त्यानंतर डिशचे किंवा केबलचे कनेक्शनचे दर महिन्याला पैसे भरतो. खरं सांगा आपल्याला यातून काय मिळते? सेम व्हिडिओ गेमचं सुद्धा तसंच आहे. आपण टीव्ही व्हिडिओ गेम खरेदी करण्यासाठी खूप पैसे वेस्ट करतो आणि त्यातून आपला काहीच फायदा होत नाही. या उलट आपण एखादं पुस्तक किंवा कोर्स खरेदी करून नवीन स्किल शिकू शकतो व त्या स्किल द्वारे आपण एक्स्ट्रा इन्कम करू शकतो. 7. फिरायला जाणे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला थोडा आराम पाहिजे असेल तर फिरायला जाणे किंवा नवीन ठिकाणी भेट देणे खूप महत्वाचे आहे. नवीन ठिकाणी फिरल्यामुळे आपली निसर्गाची जवळीक निर्माण होते, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, डिप्रेशनची समस्या कमी होते. फिरण्यामुळे आपण खूप खुश आणि संतुष्ट राहतो. प्रवासामुळे तुमचे सोशल नेटवर्क वाढते. हे सर्व झाले फिरण्याचे फायदे. पण जर आपण हे फिरायला जाण्याचे चांगले प्लॅनिंग केले नाही तर आपला फिरायला जाण्याचा एक्सपिरियन्स तर खराब होतोच, खूप सारे पैसे पण वाया जातात. आपण जर प्लॅनिंग करून विमानाचे तिकीट बुक केले तर ते तिकीट आपल्याला स्वस्त मिळते. या उलट आपण ऐनवेळी तिकीट बुक केले तर आपल्याला तिकीट खूप महाग मिळते. जसे विमानाचे तसेच हॉटेल रूमचे देखील आहे. आपण ऍडव्हान्स मध्ये बुकिंग केली तर आपल्याला चांगली रूम स्वस्तात मिळते. जर आपल्याला आपली ट्रिप आनंदात घालवायची असेल तर आपण इमोशनल न होता खूप बारकाईने सर्व खर्चाचा विचार केला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या ट्रिपसाठी कधीच लोन घेऊ नका. आपण जेवढे पैसे ट्रिपसाठी वाचवले आहेत तेवढ्याच पैशात ट्रिप प्लॅन करा. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, कोणत्याही ठिकाणी फिरायला जाताना त्या ठिकाणी ऑफ सीझन मध्ये जावा. अशाने आपल्याला सर्व विमानांच्या आणि हॉटेल यांच्या किमतीमध्ये 40 ते 50% डिस्काउंट मिळतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अशा सवयी पाहिल्या ज्यामुळे आपण गरीब होऊ शकतो किंवा कधी कधी दिवाळखोरीत देखील जाऊ शकतो. मला आशा आहे की हा व्हिडिओ आपल्याला खूप आवडला असेल, म्हणून अशा इम्पॉर्टंट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग अशाच एका इम्पॉर्टंट व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटूया. अर्थसाक्षर व्हा. टेक केअर.